राज्य सरकारनं वक्फ बोर्डाला दिलेल्या निधीनंतर राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय। सरकारनं दिलेल्या निधीनंतर अभिनेत्री केतकी चितळेनं सवाल उपस्थित करत सरकारवर टीका केली, तर विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। वक्फ बोर्ड आहे ज्याच्याकडे सर्वात जास्त जमीन आहे, ह्यांना रद्द केलंच पाहिजे आणि तुम्ही त्यांना 10 कोटी रुपये देताय। वक्फ बोर्डावरून राज्यात चांगलंच राजकारण तापलंय। अभिनेत्री केतकी चितळेनं वक्फ बोर्डाला सरकारनं दिलेल्या निधीवरून सवाल उपस्थित केले। सरकारनं मंजूर केलेले 10 कोटी वक्फ बोर्डाच्या बळकटीकरणासाठी आहेत का, असा सवाल उपस्थित करत केतकीनं सरकारला धारेवर धरलाय। सेंटर मला माझा प्रधानमंत्री कोण हवाय हे बघून मत दिलेलं होतं, पण विधानसभेत कोणता झेंडा घेऊ हाती हा प्रश्न पडणार आहे। सर्वात पहिलं थँकफुली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे आणि दुसरं वक्फ बोर्ड आहे ज्याच्याकडे सर्वात जास्त जमीन आहे, ह्यांना रद्द केलंच पाहिजे आणि तुम्ही त्यांना 10 कोटी रुपये देताय, सँक्शन करताय त्यांना। स्पष्ट क्लिअर कट सांगून टाका हे काय आहे। वक्फ बोर्डला आम्ही अपील करण्यासाठी, त्यांच्या बळकटीकरणासाठी आम्ही पैसा देतोय म्हणजे काय आहे। दरम्यान वक्फ बोर्ड म्हणजे नेमकं काय, त्यांचं काम काय आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। इस्लाममध्ये वक्फ म्हणजे अल्लाहच्या नावावर दान केलेली मालमत्ता। मुस्लिमांना आपल्या संपत्तीच्या 2.5% संपत्ती दान करणं इस्लाममध्ये अनिवार्य आहे। दरम्यान एकदा संपत्ती दान केली की या संपत्तीवर कोणाचाही मालकी हक्क नसतो। या संपत्तीची देखभाल करण्याची जबाबदारी वक्फ बोर्डाकडे येते। या संपत्तीची देखभाल करणाऱ्या संस्थेलाच वक्फ बोर्ड असं म्हणतात। देशात सध्या केंद्रीय स्तरावर 1 वक्फ बोर्ड आणि 32 राज्य वक्फ बोर्ड आहेत। ही संस्था त्या मालमत्तेशी संबंधित सर्व कायदेशीर कामं जसं की विक्री, खरेदी, भाडे इत्यादी हाताळतं। एखाद्या व्यक्तीनं संपत्ती दान दिल्यावर तो ती मालमत्ता परत घेऊ शकत नाही। केतकी चितळेंनी उपस्थित केलेल्या मुद्द्यानंतर राजकारणालाही चांगलाच ऊत आलाय। वक्फ बोर्डाला निधी देऊन मुख्यमंत्री शिंदेंनी चूक केल्याचं म्हणत मनसे नेते प्रकाश महाजनांनी सरकारवर टीकास्त्र डागलाय। वक्फ बोर्डाच्या कृत्यामुळे जागोजागी थडगे, मस्जिदी, दर्गा, कबरी उभा राहिलेल्या आहेत, ज्याचा यांच्याशी काही संबंध नाही। आता ही जर आठवायची असेल तर आम्हाला वक्फ बोर्डाकडे जावं लागेल। ही किती चूक आहे, म्हणजे वक्फ बोर्डच अन्याय करणार, नाही मागायला आम्हाला वक्फ बोर्डाकडे जावं लागतं, हा कुठला कायदा आहे? म्हणजे सगळं रद्द झालं पाहिजे, वक्फ बोर्डच रद्द केला पाहिजे। मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी असणार? नाही, मुख्यमंत्र्यांनी तर चूक केली नाही। मुख्यमंत्र्यांनी हा निधी देऊन चूक केली, त्यांनी त्वरित वापस घेतला पाहिजे। हिंदूच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत। त्यामुळे अल्पसंख्याक समाजाच्या उत्थानासाठी जे निधी देण्याची गरज असते ते निधी वगैरे देत नाही, रिलीज करत नाही। हे 10 कोटीचं जे फक्त घोषणा केली होती, त्यांनी प्रोव्हिजन केला होता, पण निधी आजपर्यंत किती रिलीज झालाय तो विषय आहे। 2 कोटी निधी रिलीज झालेली आहे। गेल्या 10 वर्षामध्ये जर वक्फ बोर्डाचा डाटा आपण उपलब्ध केला की दरवर्षी किती निधी गोळा झालेला आहे, महाराष्ट्र शासनातर्फे किती निधी गेलेली आहे, तर आपल्याला कळेल। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते? हिंट? बड़े आराम से। वक्फ बोर्डाला जाहीर केलेल्या निधीनंतर ठाकरे गटानंही सरकारवर जोरदार टीका केली। आम्ही निधी दिला असता तर देशद्रोही म्हटलं असतं, असा निशाणा अंबादास दानवेंनी सरकारवर साधलाय। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते? हिंट? बड़े आराम से। वक्फ बोर्ड को 10 करोड़ काय के लिए दिया है? अल्पसंख्यक मंडल भारतीय जनता पार्टी के सरकार ने नया खाता, नया डिपार्टमेंट तैयार किया, मालूम है आपको? वक्फ बोर्ड का हर जगह विभाग पे हर जगह ये हो रहा है, मालूम है आपको?
ये किसने किया? उद्धव जी करते थे तो तुम तो अरे उद्धव जी हिंदू विरोधी है, हिंदू विरोधी. अरे ये शिंदे सरकारने किया है, मालूम है आपको. चुकीच्या नोंदी झाल्या असतील त्याचं काय, त्या नोंदी तशाच ठेवायच्या का? आणि मला वाटतं सरकार याबद्दलचा पूर्ण खुलासा करेल. पण मला वाटतं रेकॉर्ड दुरुस्त झाले पाहिजे. हिंदूच्या जमिनी हिंदूला भेटल्या पाहिजे. ज्यांची खाजगी मालमत्ता आहे त्यांना वापस भेटले पाहिजे. रेकॉर्ड दुरुस्त झाला पाहिजे. चुकीचा रेकॉर्ड काही लोकांनी त्या काळामध्ये, ज्यांच्या सरकारच्या काळात चुकीचा रेकॉर्ड तयार करून वक्फ बोर्डाच्या नावानं जमीन लावण्यात आल्या, त्याची दुरुस्ती केली पाहिजे. मला वाटतं सरकारची भूमिका असेल. वक्फ बोर्डासाठी राज्य सरकारकडून 10 कोटी जाहीर करण्यात आले. मात्र त्यानंतर केतकी चितळेसह विरोधकांनीही सरकारला धारेवर धरत प्रश्न उपस्थित केले. योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.